राम शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र श्रीधर. मित्रांनो, जवळपास कापूस पिकाला कोण्या शेतकऱ्याचे 40, 45, 50 किंवा 60 दिवस कंप्लीट झाले असतील, तर या परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्या कापूस पिकाला जवळपास दुसरी फवारणी घेणे गरजेचं असते. आणि त्या फवारणीमध्ये कोणती औषधे घेतली जातात त्याबद्दल या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला माहिती संपूर्ण कळेल. आणि हे घेत असताना मित्रांनो औषधं कशा प्रकारे घेतली पाहिजेत आणि ह्याचा उपयोग काय आहे नेमकं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायला मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, जवळपास आपल्या कापूस पिकाला 60 दिवस कंप्लीट झाले असतील, काही शेतकऱ्याचे 50 दिवस कंप्लीट झाले असतील. त्या शेतकऱ्यांनी कापूस पिकाला दुसरी फवारणी घेत असताना मित्रांनो आपल्या जर पिकावरती ह्या प्रकारे काळा मावा आपण फोटोमध्ये पाहू शकता, ह्या प्रकारे जर आपल्या पिकावरती काळा मावाचा प्रादुर्भाव दिसत असेल व तसेच हिरवा तुडतुडा म्हणा, पांढरे माशी म्हणा, ह्याचा प्रादुर्भाव दिसत असेल तर आपल्या कापूस पिकाला फवारणी घेणे गरजेचे असते. किंवा अथवा आपल्या पिकावरती कोणताही जर रोग नसेल तर शक्यतो खर्च टाळावा, जेणेकरून आपला कमी खर्चात जास्त उत्पादन निघेल. मित्रांनो, जवळपास काळ्या माव्याचं, पांढऱ्या माशीचं व तसंच हिरव्या तुडतुड्याचं नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला 2 औषधं सांगणार आहे आणि 2 कॉम्बिनेशन सांगणार आहे. एकदम चांगला आणि भयानक रिझल्ट आहे मित्रांनो. जवळपास मित्रांनो आपल्याला कमी खर्चामध्ये स्वस्तात स्वस्त पडेल हे सांगणार आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, जवळपास आपल्या पिकावरती काळा मावा व जर हिरवा मावा असेल तर त्यासाठी मित्रांनो स्वस्तात मस्त म्हणलं तर उलाला आपण घेऊ शकता. प्रति 15 लिटर पाण्यासाठी 8 ग्रॅम उलाला घ्या. किंवा मित्रांनो सॅपर आहे 25 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी घेऊ शकता. मित्रांनो, ह्या दोन्हीपैकी आपण एक कॉम्बिनेशन कोणतंही घेऊ शकता. व तसेच मित्रांनो, जवळपास आपल्या काही शेतकऱ्याच्या कपाशीला पाते धरणं सुरू झालेले आहे. या अवस्थेमध्ये मित्रांनो आपल्या कापूस पिकावरती बोंडअळीचा पतंग येऊन आपल्या पातेधारणेच्या ठिकाणी अंडे देण्याची शक्यता असते. व तसेच त्याला ते रोखण्यासाठी मित्रांनो आपण ते अंडे नष्ट करण्यासाठी एक चांगलं कीटकनाशक घेणे आवश्यक असते. मित्रांनो, ते कीटकनाशक म्हणजे मित्रांनो आपण हे रोखण्यासाठी जवळपास मी दुसरं कॉम्बिनेशन सांगणार आहे. मित्रांनो, आपण ह्यामध्ये आशाटाप घेत असताना मित्रांनो 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी व तसेच त्यासोबत मित्रांनो आपल्या पिकावरती मावा, हिरवा तुडतुड्याचं नियंत्रण करण्यासाठी मोनोसील हे पण घेऊ शकता. मोनोसील घेत असताना 45 ml व तसेच मित्रांनो आपल्या कापूस पिकावरती बायोस्टिम्युलर व न मारता मी तुम्हाला एकदम आपल्या कापूस पिकाची कळा हिरवीगार राहण्यासाठी फवारणीमध्ये 100 ग्राम युरिया, आपला जो युरिया राहते ना तो वरतून टाकून घ्यावा, जेणेकरून आपल्या कापूस पिकाची एकदम कळा जी आहे ती हिरवी राहणार व आपल्या कापूस पिकावरती एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट येणार. व तसेच मित्रांनो, जर आपल्या उलाला व तसेच आपण सॅपर जर घेत असेल तर त्यामध्ये मित्रांनो आपण कोणत्याही प्रकारचं, कोणत्याही कंपनीचं नीम ऑइल घेऊ शकता, जेणेकरून आपल्या कापूस पिकावरती त्याचा कडूपणा जवळपास 20 ते 25 दिवस राहील आणि व आपल्या कापूस पिकावरती बोंडअळीचा जो पतंग आहे तो अंडे घालणार नाही, जेणेकरून त्याचा उग्र वास असतो, त्यामुळे तो नीम ऑइल घेणे गरजेचं असते. मित्रांनो, असा होता व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या काही समस्या असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मित्रांनो, हा पाहू शकता प्लॉट जवळपास 55 दिवसाचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे अशी पाती धारणा झालेली आहे. मित्रांनो, ह्या अवस्थेमध्ये आपण पाहू शकता. व तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवरती सोयाबीनला दुसरी फवारणी कोणती करावी हे व्हिडिओ टाकलेला आहे, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.